नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, अक्षय तृतीया या दिवशी चैत्र गौरीची पाठवणी केली जाते आणि तिला आमरसपुरीचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच या दिवशी अनेक घरात सीझनचा पहिला आंबा खाल्ला जातो. ऐकून आश्चर्य वाटलं ना? हो, ही प्रथा पाळणारे लोक आपल्या आजूबाजूला आहेत. हा लिखित नियम तर नाही, मग अलिखित नियम कधी आणि कशामुळे तयार झाला आणि या दिवशी पितरांना कोणता नैवेद्य दाखवायचा हेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सद्यस्थितीत वाढत्या चढाओढीमुळे डिसेंबरपासूनच आंब्याच्या पेट्या बाजारात दिसायला लागतात. पाडव्याला आमरसपुरीचे जेवण करता यावे म्हणून लोक आंब्याचे चढे भाव देऊन आमरस ओरपतात. मात्र आंब्याला परिपक्वता येण्याचा काळ हा वैशाखातला. झाडावर पूर्ण वाढ झालेली कैरी अलगद काढून ती पेटीत चारा घालून परिपक्व केली जाते. मग फळ पूर्ण तयार होते आणि खाण्यास योग्य होते. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैशाख उजाडतो आणि वैशाख तृतीयेला अक्षय तृतीया असल्याने त्या दिवशी आंबा देवासमोर ठेवून मग कुटुंबात खाल्ला जातो. मित्रांनो, जे मिळते ते देवाच्या कृपेने मिळते ही आपली भावना असल्यामुळे नवीन वस्तू वापरण्याआधी आपण देवासमोर ठेवतो. देवाची दृष्टी पडावी आणि ती वस्तू आपल्याला लाभावी, वृद्धिंगत व्हावी एवढाच हेतू असतो. मित्रांनो, अक्षय तृतीया आपण 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानतो. त्यामुळे नुकताच घरी आणलेला आंबा घरी आणल्यावर आधी देवासमोर ठेवून मग घरच्यांबरोबर आमरसाचा आस्वाद घेतला जातो. अक्षय तृतीयेला पितरांच्या नावे दानधर्म करण्याची प्रथा आहे. त्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळून त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभते. थोडक्यात, सुखदुःखाच्या क्षणी त्यांची आठवण करून त्यांच्या कृपेने आपण आहोत याची जाणीव ठेवणे हा उद्देश असतो. आजही गावाकडे आठवणीने पितरांच्या नावे आंब्याचे दान केले जाते. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यांचा आजूबाजूला घमघमाट सुटतो. आंब्यात गोडवा कसा येतो तर कोय तयार होण्यापूर्वी असलेली कैरी चवीला तुरट लागते. कोईचे आवरण टणक व्हायला सुरुवात होते तेव्हा कैरीत आंबटपणा येतो व ती खाण्यायोग्य होते. नंतर त्यात पिष्टमय पदार्थ व मॅलिक ॲसिड तयार होते. आंबा काढणीला आल्यानंतर तो उतरवून पिकवायला ठेवला जातो. त्यावेळी पिष्टमय पदार्थ आणि मॅलिक ॲसिडचे शर्करेत रूपांतर होत जाते. हे रूपांतर 98% झाल्यानंतर आंब्यात पूर्णपणे गोडवा येतो व रस तयार होतो. त्यात गोडवा आला की साल पिवळी दिसू लागते. ही भौगोलिक, शास्त्रीय आणि धार्मिक कारणं पाहता अक्षय तृतीयेचा आणि आंब्यांचा संबंध कसा जुळला हे लक्षात येते. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.